नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. गौरी येथे सध्या आपण आहोत आणि आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून सर्व बदलापूरकरांची प्रशासकीय कामे जी आहेत ती एकाच ठिकाणी होणार आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवलेली अगदी त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजस्थ समाधान शिबिर जे आहे ते राबविलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो बदलापूरकरांचाही प्रतिसाद जो आहे तो या शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरी हॉलच्या तळमजल्यावरती पहिल्या मजल्यावरती आपण जर पाहिलं तर हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी येथे अवेलेबल असणार आहेत. आता आपण जर पाहिलं तर तहसील कार्यालयातले सगळे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्व शासनाच्या सुविधा आपण जर पाहिलं तर च्या माध्यमातून जे आहे ते पुरविल्या जात आहेत आणि आता आपण बघू शकतो आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व स्टॉल्सना जी आहे ती भेट दिली जाते आणि सोबतच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आपण बघू शकतो या संपूर्ण योजनेविषयी माहिती घेताना आपल्याला आमदार पाहायला मिळतात. समोर बघू शकतो तहसीलदार कार्यालयातले सगळे कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या विभागाचे सगळे कर्मचारी आहेत आणि बदलापूरकरांना याचा लाभ होणार आहे कारण की अनेकदा सरकारी कार्यालयात जायचं म्हटलं तर चपला घासावं लागतात, परंतु सर्व अधिकारी कर्मचारीच आता आपण जर पाहिलं तर बदलापूरमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व समाधान शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आमदारांसोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, एकंदरीतच पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. कशा प्रकारे नागरिकांना याचा लाभ होणार आहे? मी महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करेन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 या ठिकाणी सुरू झालेले आहे. नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांकरता त्यांना लागणाऱ्या शासकीय कामाकरता जे दाखले आहेत ते दाखले या शिबिरातून आज मिळणार आहेत. अनेकांना त्याची संधी मिळणार आहे. आज या अंबरनाथ परिसरात बदलापूर असेल, अंबरनाथ ग्रामीण असेल, अंबरनाथ शहर असेल, या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना विविध प्रकारचे दाखले असतील. म्हणजे या ठिकाणी जमिनीच्या संदर्भातले काय व्यवहार असतील त्याचे दाखले असतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला, डोमॅसाईल सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी यातून मिळणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शिबिरसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की एवढ्या सगळ्या सुविधा या शिबिरामध्ये दिल्या आहेत. त्यामध्ये लोकाभिमुख प्रशासन, तक्रार निवारण, डिजिटल सेवांचा वापर या आधारावरती आज या ठिकाणी हे लागले आहे. यामध्ये महसूल विभाग असेल, वैद्यकीय विभाग असेल, शिधा वाटप कार्यालय असेल, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था असतील, कृषी विभाग असेल, नगरपालिका विभाग असेल, पोलीस आणि इतर विभाग असतील, भूमी अभिलेख असतील आणि पंचायत समिती विभाग या विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या ज्या काही लोकांना समस्या येत असतील त्या एकाच छताखाली सुटाव्यात याकरता हे शिबिर आयोजित केले आहे. आणि लोक अनेकदा या संबंधित कार्यालयामध्ये जात असतात आणि संबंधित कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांना अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. त्यांची सचे ओलपड होत असते. कधी कधी त्यांना आपल्या पाठीची कोणी नाही म्हणून नैराश्य येत असते आणि त्यांची कामं वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. आपल्याला न्याय कोण देणार अशा प्रकारची भावना, निगेटिव्ह भावना या लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्याकरता शासनाने ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन आज हे सगळे दाखले वाटप या ठिकाणी केलं आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा आहे. त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना जे विविध प्रकारचे आजार असतील ते सुद्धा या ठिकाणी तपासले दिले जातील आणि त्यानंतर त्यांना मोफत अशा सुविधा सुद्धा शासनामार्फत दिल्या जाणार आहेत. तर अशा अनेक प्रकारच्या सुविधा आज या ठिकाणी शासनाच्या वतीने दिल्या जाणार आहेत.
त्याबद्दल मी खरोखरच महाराष्ट्र शासनाचं आणि सर्व आपले जिल्हाधिकारी असतील, आपले या ठिकाणचे प्रांत अधिकारी असतील, आपले तहसीलदार असतील, यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगलं असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा फायदा सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारचा होणार आहे. नक्की सर, पहिला टप्पा सुरू झालेला आहे. नागरिकांना काय आवाहन कराल, किती महत्वाचे अशा प्रकारे लाभ घेणं? इथे बघा, मी आता तुम्हाला सांगितलंय की महसूल आहे, वैद्यकीय शिधा वाटप आहे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आहेत, कृषी विभाग आहे, नगरपालिका आहे, पोलीस आहेत, पंचायत समिती, भूमी अभिलेख आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 प्रकारच्या विभागांचं या ठिकाणी शिबिर आयोजित केलं आहे. मी बदलापूर असेल, शहर असेल, बदलापूरचा ग्रामीण भाग असेल, सर्व नागरिकांना विनंती करेन की आपल्यासाठी हे शासनाने दालन खुलं केलं आहे. एक प्रकारे एकत्रित एकाच छताखाली या सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत. तर नागरिकांनी या ठिकाणी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा. टप्पा 1 आजपासून या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याचा लाभ घेऊन आपल्या ज्या काही समस्या आहेत ते सोडून घ्याव्यात. याकरता या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणचे आमदार असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सर्व कार्यकर्ते असतील, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जे वारंवार सातत्याने फेऱ्या मारतात त्यांना या ठिकाणी उपस्थित राहून तात्काळ या ठिकाणी त्या टेबलवर जाऊन, त्या स्टॉलवर जाऊन आपली समस्या म्हणून तो विषय सोडवता येणार आहे आणि आरोग्याच्या संदर्भातले जे काही विषय असतील ते पण या ठिकाणी सुटले जाणार आहेत. नक्कीच सर, पाहतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांसह समाधान शिबिराचं आयोजन पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झालंय. कशा प्रकारे तुम्ही स्वतः पाहणी करताय, नागरिकांच्या समस्या वगैरे येतात, काय नेमकं पाहताय? शासनाने कार्यक्रम तर अतिशय चांगला लावलाय, पण इथे असणारी जे शासनाची कर्मचारी आहेत ना, सगळ्या बोगस आहेत. काही लोकांनी तर स्वतःचे आयडी सुद्धा घातले नाहीत. मग इथे तलाठीपासून सगळे बघा, तुम्ही जरा फिरा, त्यांना तुमचं कोणतं पद आहे इथं सामान्य नागरिकाला काय माहिती. सामान्य नागरिक हातबल झालेला आहे. 5-5, 4-4 वर्ष ज्यांच्या तक्रारी झालेल्या आहेत त्यांचं निवारण निघत नाही, त्यासाठी इथं आलेले आहेत. पण हे निवारण काढण्याच्या लायकीचे नाही आहेत. जर इथं 11 वाजताचा कार्यक्रमाचा वेळ दिला, अजूनपर्यंत इथं तहसीलदारची उपस्थिती नाहीये, मग तुम्ही हा कार्यक्रम कशासाठी घेतला? लोकांना इथं येऊन, आज ग्रामीण भागातून लोक आलेत, बारवी डॅमपासून आदिवासी आलेले आहेत, ते आज इथून सकाळपासून बसलेत. जर तुम्हाला वेळेवर उपस्थितच राहायचं नव्हतं तर मग तुम्ही हा कार्यक्रम का घेतला? कार्यक्रमाची वेळ बदललेली आहे. कार्यक्रमाची जर वेळ सांगितलं, कळवलं, आपल्याला कळवलंय कार्यक्रमाची वेळ बदलली. अशा परिस्थितीत लोक सकाळपासून वेटिंगमध्ये आहेत आणि इथे आजही महसूल खात्याचं पाहिजे तसं लोकांना रिस्पॉन्स नाहीये काम करण्यासाठी. जी लोक 5-5, 6-6 वर्षासाठी, माझा आरोप आहे त्यांच्यावर,